नमस्कार. आपण आहोत तालुका कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी. मागील 3 महिन्यापासून धाराशिवचा युरिया कुठं मुरला, कुणी जिरवला, कुणी अडवला याचा शोध घेत आहोत. आणि आज आपणाला या ठिकाणी शोध घेताना आणखीन भयानक वास्तव दिसून आले. दुपारचे 3:30 वाजून जात आहेत. या कार्यालयात आपण बघू शकता आत्मा शाखा आहे, या ठिकाणी खुर्ची रिकामी आहे. फलोत्पादन शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. सांख्यिकी शाखेला 2 कर्मचारी या ठिकाणी फक्त बसलेले आहेत काम करत. विस्तार शाखा आहे, खुर्ची रिकामी आहे. त्यानंतर PM किसानची पण खुर्ची रिकामी आहे. परत रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही त्या ठिकाणची पण खुर्ची रिकामी आहे. भांडार शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. ठिबक तुषार शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. या ठिकाणी लेखा शाखा म्हणून आहे, लेखा शाखेची पण खुर्ची रिकामी आहे. या ठिकाणी आस्थापना शाखा आहे, त्या ठिकाणची पण खुर्ची रिकामी आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तालुका गुण नियंत्रण शाखा, नेमकं कशावर नियंत्रण करतात, कशा पद्धतीनं करतात हे जिल्ह्याला आणखीन पण समजलं नाही, ती पण खुर्ची रिकामी आहे. व्हिडिओ चालू होता त्यावेळेस साहेब TO साहेब या ठिकाणी आहेत. साहेब तुम्ही TO साहेबच आहेत का? TO साहेब. काय नाव आपलं साहेब? दिवाणी. प्रभारी आहेत का आपण? ॲडिशनल चार्ज आहे का? मागील 6 महिन्यापासून 1 वर्ष 2 वर्ष झालं असेल तालुक्याचं कार्यालयच खरं तर इथलं प्रभारी आहे. मग ते नेमकं कशामुळं प्रभारी आहे, त्याच्यात कोण मलई खातंय, काय खातंय, कोण जाणून बुजून या तालुक्याला प्रभारी ठेवतंय. लोहाऱ्यासारख्या छोट्याशा ठिकाणी तालुक्याला सुद्धा या ठिकाणी तालुका अधिकारी आहेत TO, आणि आपल्या जिल्ह्याचं ठिकाण आहे, मुख्यालय आहे हे. पण या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी नाहीत, प्रभारीच आहेत. मागच्या 3-4 वर्षापासूनचा तक्ता काढून बघा, त्या ठिकाणी प्रभारीच दिसून येतंय. या ठिकाणी आपण बघू शकता 2019 पासून देशमुख साहेब असतील, ठोंबरे साहेब असतील, जाधव साहेब असतील, हे सगळे प्रभारीच आहेत. साहेब कर्मचारी कुठे गेलेत नेमकं? आज आपण या ठिकाणी आहेत, कर्मचारी कार्यालयात एक पण दिसत नाही. त्यातले 1-2 जण रजेवर आहेत. बरं, हां, मला मूवमेंट रजिस्टर दिसेल का साहेब रजेवरचं? रजेवरचं आहे ते मॅडम नाही, त्या मॅडमच रजेवर आहेत आज आमच्या. म्हणजे ज्यांच्याकडे मूवमेंट रजिस्टर आहे का, मग त्यांनी दुसऱ्याकडे कुणाकडे चार्ज दिला असेल की? चार्ज ह्याच्या असे आपले कॅज्युअल लिव्ह टाकलेले त्यांनी, त्यामुळं मला तर एका कर्मचाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं कुणाचं तरी गडावर बकऱ्याचा कार्यक्रम आहे. जर त्या ठिकाणचं जर लोकेशन निघालं उद्या कोर्टामध्ये, त्या मॅडमचाच आहे, त्याच रजेवर आहेत. नाही ना, मग बाकीचे जर कर्मचारी गडावर खुशाल बकरं खात असतील, शेतकऱ्यांचं इकडं भलं वाईट न बघता, मग सगळ्यांनीच रजा टाकून कार्यालयच बंद करून जायचं ना. नाही काय तसं होणार नाही. आपण त्यांना सगळ्यांना कारणे दाखवा नोटिसा देऊन आजच्या दिवसाची पगार कट करून तसं त्यांच्या पूर्णतः त्यांच्या पगारीच्या रजिस्टरवर सर्व्हिस बुकवर नोंद करणार आहात का? कारणे दाखवा नोटीस आता देऊ आपण त्यांना. आलो मी आता नाही सर्व्हिस बुकला त्यांच्या नोंद करणार आहात का? तसा शब्द द्या. संपूर्ण जिल्हा बघतोय, लाईव्ह आहे. ठीक आहे. कधी मिळेल मला त्याची प्रत? ते बघू ना, आता मी चर्चा करतो साहेबांसोबत आमच्या. आणि कोणत्या साहेबांसोबत? नेमकं मोरे साहेब आहेत ना. मोरे साहेब आहेत का? त्यांच्यासोबत चर्चा करता का? करतो मी. आत्ताच आलोय जस्ट. मीटिंगला गेलतो. बरं, जस्ट आलोय आत्ताच मी. ॲडिशनल असल्यामुळे काय इकडे बघावं लागतं दोन्हीकडे. तू कुठला चार्ज आहे दुसरा तुमच्याकडे? तंत्र अधिकारी पलीकडेच. इथंच का? बघा किती भयान वास्तव आहे. कृषी प्रधान देशामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयाचंच कार्यालय का या ठिकाणी मागील 6-6 वर्षापासून प्रभारी असेल? खरं तर ही मोठी शोकांतिका आहे, आणि ह्याच्या पाठीमागं सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. या ठिकाणचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आता या सर्व कर्मचाऱ्यावर काय कार्यवाही करतात हेच पाहणं आता हा जिल्हा औत्सुक्याचं ठरणार आहे. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी शेतकरी पुत्र मनोज जाधव.